संघर्ष हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे माझ्या बहीण भावांनो. आणि ही युद्धजन्य परिस्थिती आणि सर्वत्र इंधनाचा तुटवडा, थोडीशी झळ आपल्या सेवा सदनला सुद्धा या सर्वांची पोचते आहे. आणि गॅस आपल्याला मिळत नाही आहे सध्या, कारण एक गॅस आपल्याला जास्तीत जास्त 4-5 दिवस जातो. परंतु आता गॅसची टंचाई असल्यामुळं आपल्याला गॅस मिळत नाही आणि मग त्याला पर्याय म्हणून आपण या ठिकाणी सेवा सदनच्या या सगळ्या मुलांच्या जेवणासाठी ही चूल मांडली. ठीक आहे, काय हे दिवस असेच राहणार नाहीत, ही परिस्थितीसुद्धा बदलणार आहे. आणि ही सगळी परिस्थिती आपली ही सगळी मुलं पाहत आहेत. ह्या परिस्थितीतून आपण त्या परिस्थितीची 2 हात करून कसे बाहेर निघत आहोत हे सुद्धा ते बघत आहेत. सेवा सदन सुरू केल्यानंतर कोरोनासारखं एक असंच भयानक संकट आपल्या समोर येऊन ठेपलं होतं. त्याही परिस्थितीमध्ये आपण सर्वांनी या संकटाचा चांगला सामना केला आणि यासुद्धा परिस्थितीचा आपल्याला सामना करायचा आहे. चुलीवर स्वयंपाक करतो म्हणजे याच्यामध्ये अशी काही मोठी गोष्ट नाही, कारण आपले या अगोदरच्या सगळ्या पिढ्यांनी चुलीवर स्वयंपाक करून सर्वांना खाऊ घातलेला आहे. परंतु आत्ताच्या या धकाधकीच्या जीवनामध्ये आपल्याला गॅस बरा वाटतो किंवा वेळ वाचवतो. इंधन जे आता हे लाकूडतोड वगैरे या चुलीमुळे होते ती थांबते आणि आपल्याला एक सुरळीत जीवन आणि असं साधं सोपं जीवन जगण्याची सवय लागली होती. आणि त्याच्यामध्येच आता आपल्याला अशी चूल मांडावी लागल्यानंतर मात्र थोडंसं अवघड वाटतंय, पण काही हरकत नाही, कारण हे चुलीवरचं जेवण, त्यानंतर अशा छान चांदण्यांच्या प्रकाशामध्ये मुलांचं जेवण, ह्या सगळ्या गोष्टींचा आता सध्या तरी आनंद घेणं सुरू आहे सेवा सदनमध्ये. आणि याची कुठेही तक्रार नाही, कारण आपण जर तक्रार करत बसलो तर मग जीवनातल्या या मोठ्या मोठ्या संकटांना आपण कसे तोंड देणार, नाही का. आपल्यासाठी हे तर संकट खूप छोटं आहे, पण याहीपेक्षा मोठ्या संकटातून सावरणारी माझी ही सगळी लेकरं आहेत आणि त्यामुळे ती सोबत असताना आणि तुम्ही सगळे सोबत असताना मला या संकटाचं ओझं वाटत नाही. म्हणून हेही दिवस जातील अशा हिशोबाने हा सगळा प्रवास सुरू आहे. धन्यवाद.